सीमास पुणेरी स्वाद मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कलाकंद बर्फी। चला तर मग दसरा आला आहे जवळ, आपण आता कलाकंद बर्फी बनवूया। त्यासाठी साहित्य बघूया। चला, 1 वाटी दूध तापून थंड करून घेतला आहे। ह्या 2 वाट्या मिल्क पावडर आहे। ही 1 वाटी पिठी साखर आहे। याच्याऐवजी साखर जाड साखर घेतली तरी चालेल। 1 चमचा वेलची पूड, 3 ते 4 बदाम, 3 ते 4 पिस्ता, 2 ते 3 गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून घेतल्या आहेत आणि 1 चमचा तूप घेतला आहे। सर्वात प्रथम आपण एक कढई घ्यायची आहे। बघू शकता आपण गॅस चालू केला आहे आणि अशा प्रकारे कढई ठेवायची आहे। गॅस जरा वेळ फास्ट करायचा आहे। सर्वात प्रथम आपण त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकणार आहोत। तूप टाकल्यावरती आपण त्याच्यामध्ये दूध ओतणार आहोत। 1 वाटी दूध आहे, पाहू शकता। गॅस बारीक करायचा आहे। त्याच्यामध्ये ह्या 2 वाटी आपण जी मिल्क पावडर घेतली आहे ती टाकणार आहोत। मिल्क पावडर टाकल्यावरती ती व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्या गिठळ्या नाही झाल्या पाहिजे। अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही, दूध आणि मिल्क पावडर हे मिश्रण दोन्ही एकत्र करून घेतला आहे। सतत असं आपण ते बेटर ढवळून घ्यायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये जी ही वाटी 1 पिठी साखर आहे ती टाकणार आहोत। गॅस बारीकच ठेवायचा आहे। पिठी साखर टाकल्यावरती सर्व मिश्रण हळूहळू आपण मिक्स करायचं आहे, जेणेकरून त्याच्या गिठळ्या होणार नाही। पाहू शकता आपलं मिश्रण कसं व्यवस्थित झालं आहे। आता आपण जरा थोडासा गॅस फास्ट करायचा आहे। आपलं मिश्रण आता हळूहळू दाटसर व्हायला लागलं आहे। पाहू शकता आता आपलं हे मिश्रण कसं दाटसर होत आलं आहे। आपण आता याच्यामध्ये थोडंसं तूप ऍड करणार आहोत। तूप टाकल्यावरती 1 ते 2 मिनिटं आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिश्रण सर्व एकत्र। हळूहळू ते दाटसर होत चाललं आहे, तुम्ही बघू शकता। आपलं बेटर किती दाट झालं आहे, आता मस्त दाटसर झालं। आता आपण याच्यामध्ये ती 1 चमचा वेलची पूड आहे ती टाकूया आणि व्यवस्थित जास्तीत जास्त 1 ते 2 मिनिटाच्या वर, आता जास्त हे नाही करायचं आहे। 1-2 मिनिटात काढून घ्यायचे आहे। जवळजवळ आपलं चांगलं बर्फी बेटर व्यवस्थित झालं आहे। पाहू शकता आता आपलं बर्फीचं बेटर चांगलं व्यवस्थित मस्त झालं आहे, तयार झालं आहे। आता आपण बर्फी करायला घेऊया। असं एक ताट घ्यायचं आहे, ब्रशच्या साहाय्याने त्याला असं व्यवस्थित तूप लावायचं आहे, जेणेकरून आपली बर्फी खाली व्यवस्थित चिटकणार नाही आणि व्यवस्थित निघेल। चला तर मग आपण तूप लावून घेऊया। पाहू शकता आपण असं एका ताटामध्ये सेट करून घेतलं आहे। ते 3 ते 5 मिनिटं आपण फ्रीज मध्ये ठेवणार आहोत। पाहू शकता आपली कलाकंद बर्फी तयार आहे। खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी साहित्यामध्ये ही बर्फी होते। तुम्ही नक्की एकदा ही बर्फी घरच्या घरी करू शकता, एकदा करून बघा। जर माझे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।